इथून आपण निघालेलो आहोत आता नाशिकसाठी. आता मेन रोडवर आपण चढलेलो आहोत गाडी घेऊन आणि इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे. तर हा दुसरा भाग आपला सुरू होतोय. या पुढचा भाग आम्ही तुम्हाला दाखवला. घरून निघालो तिथपासून ते वॉशिंग सेंटर पर्यंत. आता हा दुसरा भाग चालू होतोय. हा व्हिडिओ ही पूर्ण बघा. या आपल्या पहिल्या व्हिडिओचा दुसरा भाग हा आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल नाशिक पर्यंत जाताना काय काय दाखवलं ते मी. त्याच्यामुळे हा भाग बघायला विसरू नका. आणि आता आपण पोचलेलो आहोत विक्रमगड. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नाशिक मध्ये जाताना काय काय आपल्याला दिसते ते. त्यानंतर मार्केटमध्ये पोचल्यावर काय काय आपल्याला व्हिडिओ शूट करता येईल तेवढं सगळं दाखवणार आहे. त्यामुळे हाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पहिला व्हिडिओ याचा कसा आहे तो. आणि आता हे बघा विक्रमगड मध्ये पोचलेलो आहे आपण. मंडळी आता आपण जव्हारच्या घाटात पोहोचलेलो आहे. हा बघा हा घाट सुरू झालाय इथून. जव्हारचा घाट सुरू झालाय आणि इथलं जे वातावरण असते ते खूप एक बघायला गेलं तर थंड राहतात. म्हणजे जव्हार पर्यटन स्थळ पण आहे. आता हे डोंगर जसा पावसाळा संपला त्यामुळे कसे हिरवळ याची संपलेली आहे. त्यामुळे बघण्यासाठी आपल्याला एकदम छान नाही वाटणार. परंतु हेच डोंगर जेव्हा पावसाळ्यात असतो पाऊस असतो हाच घाट एक आगळा वेगळा मनाला आनंद देतो. एक आगळं वेगळं नैसर्गिक दृश्य पाहायला भेटते आपल्याला. खूपच सुंदर असं दृश्य राहते. आता ठीक आहे की पावसाळा संपलेला आहे, हिवाळा पण संपत आलेला आहे. त्यामुळे एवढी आपल्याला मनमोहक असं निसर्ग पाहायला नाही भेटणार. नाहीतर हे दृश्य जेव्हा पावसाळ्यात आपण येतो तेव्हा खूपच सुंदर असते. खूपच कुठल्याही व्यक्तीला इथून जाताना असं वाटेल का इथे थांबावं, या घाटामध्ये थांबावं, थोडस निवांत बसावं. कारण एवढा थंडावा असतो. आताही आहे अशातला भाग नाहीये पण आता जसजसा उन्हाळा येईल तसा थोडस गरमी राहील तरी थंडावा राहतो. रात्रीच्या वेळेस इथे धुकही राहते रस्त्याला अशातला भाग नसतो. एवढं धुकं असते का कधी कधी समोरचं दिसत नाही. आता आपण जसं घाट वरती चढू तस तुम्हाला दाखवेल. अजून वरच्या भागामध्ये जेव्हा समतोल भाग लागतो तिथे थंडावा खूप असतो, गारवा लागतो, धुकंही जास्त असते. आणि हा घाट आपण आता चढत आहोत. एक निम्म्यापेक्षा जास्त घाट हा चढलेलो आहोत आपण. आणि हा पालघरच्या बाजूने जेव्हा येतो तेव्हा हा रस्ता असतो. आणि जर आपण बोईसर बाजूने आलो, बोईसर कासा रस्ता जो आहे त्या रस्त्याने जर आलो तर आपल्याला ज्या रस्त्याला आपण मिळतो ते पालघर आणि बोईसर वरनं येणारे दोन रस्ते एका ठिकाणी मिळतात आणि नंतर पुढे ते एक होऊन पुढे जातात. तर तो ठिकाण आता तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा हे ठिकाण ते आलेलं आहे. या ठिकाणी दोन्ही रस्ते एकत्र होतात आणि पुढे मग नाशिकच्या दिशेने जातात. हा बघा हा हा समोरून जो रस्ता आला तो खालच्या बाजूने आपल्या डाव्या हातावरून तो येतो बोईसर वरून. आपण जो आलो तो पालघर वरून. आणि आता हा एकच रस्ता इथून होऊन जातो. हे नाशिकला जाण्यासाठी आपल्याला एक दोन पर्याय आहेत अशातला नाहीये की एकच पर्याय आहे. हा रस्ता पण आहे ज्या रस्त्याने आलो तो आणि दुसरा रस्ता बोईसर वरून येणार रस्ता. आणि आता हा इथून एक रस्ता होऊन जातो. याच्या पुढे जव्हार मध्ये एक रस्ता सिल्वास मार्गे येतो. सिल्वासला जर जाण्याचं झालं तर तोही रस्ता या रस्त्याला जॉईन होतो आणि पुढे तो नाशिकला जातो. म्हणजे गुजरात वरनं येणाऱ्यांसाठी पण तो रस्ता आहे. विसर साईडनं पालघर सफाळा सगळ्यांसाठी हा रस्ता एक आहे. पदयात्राही इथून खूप जातात. बघूया आज आपल्याला पदयात्रा दिसतात का रस्त्याला. याआधी आपण गेलेलो त्या दिवशी खूप पदयात्रा होत्या पण त्या दिवशी आपण ब्लॉग बनवला नाही कारण आपल्याला खूप घाई होती. आजही घाई आहे
परंतु आज ठीक आहे, आपण चाललोय. आता बघा, हा आपण उंचावरच चाललोय, उंच. आणि आता इथून हा भाग जो लागेल आपल्याला पुढे, एकदम समतोल भाग लागेल. आता इथून घाट संपलेला आहे, ही टेकडी जी इथून संपलेला आहे, आता इथून समान भाग आहे. पण बघा दृश्य बघा कसं आहे, एकदम मोकळं आकाश. हा, झाड आता ठीक आहे, पानझडी वन आपल्याकडे आहेत. त्या पानझडी वनांचं एक वैशिष्ट्य राहतं का, उन्हाळा जसा जवळ येतो तसे ही झाडं पानं गाळतात. जसा पावसाळा सुरू व्हायला येतो तशी ही पानं पुन्हा पानं हिरवी येतात. आणि हा समोरचा बोर्ड बघा, जव्हार पर्यटन शहरात आपले सहर्ष स्वागत. जव्हार हे खरोखर पर्यटन शहर आहे, कारण इथे राजवाडा आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे आहेत इथे. त्यानंतर इथे तुम्हाला निसर्ग पॉइंट म्हणजे जे पॉइंट आहेत, हनुमान पॉइंट आहे, त्यानंतर सनसेट पॉइंट आहे. अशा प्रकारचे खूप सारे पॉइंट इथे आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. पर्यटनाचा हा भाग आहे. तर त्यानंतर बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याचं छोटं महाबळेश्वर म्हणून ओळखण्यात येतं ते म्हणजे जव्हार शहर. आणि खरोखर तसं आहे. पालघर शहरातलं, पालघर तालुक्यातलं जव्हार हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखण्यासारखं आहे. कारण इथलं जे वातावरण आहे ते थंडगार राहतं आणि जे मनाला मोहक करणारं असं दृश्य पण आहे. फक्त एवढंच काय, महाबळेश्वरला सांगितलं तर एक आपल्याला रेग्युलर त्याच प्रकारचं वातावरण भेटते, परंतु इथे थोडंसं दमट वातावरण राहते. एकदम थंड नाही, पण पावसाळा असतो, हिवाळा असतो तेव्हा थंडगार वातावरण राहतं. हे मी प्रत्यक्षात स्वतः अनुभवतोय, कारण इथून जाण्या येण्याचाच रस्ता आहे त्यामुळे. आणि जी तुम्ही व्हिडिओमध्ये झाडं बघितली असतील तुम्ही, खूप सारी रस्त्याच्या आजूबाजूला बनवून, हे दृश्य खरोखर मनाला मोहक करणारं असते. हे बघा, हे मार्केट यार्ड. त्यानंतर हा बाहेर लागलेल्या गाड्या आणि या कोथिंबीरचा लिलाव झालेला आहे गोणीमध्ये. आणि हे बघा, इकडे गाड्या लागलेल्या आहेत, शेतकरी घेऊन आलेले आहेत माल इथे. हे सगळे शेतकरी माल घेऊन आले आहेत. हे बघा, हे जे सगळे आहेत त्या गाड्या आहेत समोर, हे शेतकरी माल विकायला आहेत आता रात्रीच्या वेळेस इथपर्यंत. आणि त्या बाजूला पण आहेत. हे मार्केट आहे, जे तिकडे लाईट दिसते ते गेटपर्यंत बघा दाखवतो. हा समोरचा गेट आहे. त्यानंतर या गाड्या लागतात इकडे, अशा त्या बाजूने पण लागतात. नंतर हे मार्केट यार्ड इकडे. हे बघा, ही दुसरी बाजू आहे बाजाराची. या साईडला ज्या गाड्या आहेत लागलेल्या आहेत, हे बघा, हा गाडी लागेल आहे. हे बघा, या गाडी लागलेल्या आहेत, टमाटर उतरवत आहेत बघा या गाडीतून. सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत या साईडला. हे बघा मंडळी, गाडी भरून आपण आता निघालो आहोत नाशिकवरून. आणि आता आपण सरळ निघणार. आज आपला माल थोडा कमी आहे. आता आपण नाशिकवरून निघतो. हे बघा, आता आपण रस्त्याला लागलेलो आहेत. नाशिक शहरातून बाहेर निघत आहोत. आता या रस्त्यावर बघा, ट्रॅफिक काहीच नाही आहे. आता आपण निघालेलो आहेत. फक्त मार्केटमधून बाहेर निघून आपल्याला एक 500 मीटर अंतरावर आपण आले असतील, 500 ते 1 किलोमीटर अंतरावर. आणि बघा रस्त्याला कशी शांतता आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद.